विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो नमस्कार. मी किरण, फाउंडर ऑफ एज्यू रिफॉर्मर्स. गेले काही दिवस आपला व्हिडिओ आला नाही. त्या दरम्यान आपण एज्यू रिफॉर्मर्सचं ई बुक, जे की रेल्वे ग्रुप डीच्या एक्झामसाठी उपयुक्त असं ई बुक 350 पेजचं आपण तयार केलेलं आहे. त्यानंतर ए आय जे आहे आपल्या एज्यू रिफॉर्मर्सचं ए आय, ज्यामध्ये तुम्ही कुठलाही चॅप्टर टाकल्यानंतर कन्सेप्ट, व्हिज्युअलायझेशन, देन स्टोरी टेलिंग आणि कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी जे काही कंटेंट लागतो रिगार्डिंग त्या पर्टिक्युलर लेसनचा, अशा प्रकारचा ए आय आपण बनवलेला आहे. आता आपण नेक्स्ट संडेला एज्यू रिफॉर्मर्सतर्फे आपण एक वर्कशॉप आयोजित करत आहोत, ज्यामध्ये 10वी नंतर पुढं काय या संदर्भात आपण परिसंवाद करणार आहोत. त्याबद्दल एज्यू रिफॉर्मर्स एक्झॅक्टली काय करते त्या संदर्भात सांगू इच्छितो. एज्यू रिफॉर्मर्स जे आहे ते आपला जो करिक्युलम आहे 5वी ते 7वी, 5वी ते 8वी बेसिकली, आणि 8वी ते 10वी, 8वी ते 12वी बेसिकली. तर 5वी ते 8वीपर्यंत आपण जो करिक्युलम आहे त्या करिक्युलम विद्यार्थ्यांना प्रॉपरली लक्षात राहण्यासाठी आणि जे काही लेसन्स आहे, धडे असतील, सायन्स कन्सेप्ट असतील, मॅथमॅटिकल थेरम असतील, तर हे विद्यार्थ्यांना फक्त पाठांतर करतात विद्यार्थी ॲक्च्युली. बट ते कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपण काय मेथड देतो आहे, रिअल टाईम एक्झाम्पल देतो आहे. त्याप्रमाणे 8वी ते 10वी, 5वी ते 8वीपर्यंत सिलेबस आपण तसं मॅप केलेला आहे. ईच अँड एव्हरी लेसन, ईच अँड एव्हरी सब्जेक्ट किंवा कन्सेप्ट असेल तर ती आपण रिअल टाईम यूज, त्याचबरोबर त्या व्हिज्युअलायझेशन, त्याचबरोबर कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी जे काही कंटेंट आहे तो कंटेंट आपण तिथं प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि त्या संदर्भातचं बुक स्टँडर्ड वाईज ते पण आपण रिलीज करणार आहेत. त्यानंतर 8वी ते 10वी सेम आपण मॅथमॅटिक्स आणि सायन्स या दोन सब्जेक्टला जास्त फोकस करून ते रिअल टाईम यूज आणि ते कसं लक्षात राहील आणि आयुष्यभरासाठी ते तुम्हाला आपल्या डे टू डेच्या व्यवहारात ते कसं उपयोगाला येईल यासाठीचं पण ई बुक आपण आणतो आहे. इवन म्हणजे आपण प्रत्येक स्टँडर्ड जे काय जो ग्रेड असेल त्या ग्रेडच्या हिशोबाने जो काही करिक्युलम आहे त्याला मॅपिंग असे रिअल टाईम यूज, कन्सेप्ट क्लिअरन्स, देन स्टोरी टेलिंग, व्हिज्युअलायझेशन असे आपण त्यांना एक रेफरन्स बुक थोडक्यात आपण देणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जे शिक्षक आहेत त्यांना आपण ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार आहेत की आपण विद्यार्थ्यांना शिकवताना शिकवायचं कसं, काय शिकवायचं हे त्यांना बऱ्यापैकी चांगलं माहिती आहे. आपल्यापेक्षा ते खूप हुशार आहेत. त्यांचा 10-20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्याबद्दल आपण काही आपण त्या इंटरफेअर करणार नाही. बट एखादी कन्सेप्ट शिकवायची कशी, त्यामध्ये रिअल टाईम यूज क्लासमध्ये बसल्याच आपण विद्यार्थ्यांना कसा रिअल टाईम यूज दाखवायचा, कसं ते डे टू डे लाईफमध्ये त्यांचे यूज करू शकतात. आणि त्याचबरोबर त्याचं जे कन्सेप्ट आहे ते ॲक्च्युली कन्सेप्ट काय आहे, ती कन्सेप्ट आहे तर त्यांच्या डोक्यामध्ये क्लिअर झाली की मग ते स्वतः त्यामध्ये डेव्हलप होऊ शकतात. अशा प्रकारचं आपण जे स्टँडर्ड वाईज ई बुक आपण देणार आहेत. त्यानंतर आपली वेबसाईट आहे, ए आय आहे स्पेसिफिक. तुम्ही लेसन टाका, उदाहरणार्थ थोडक्यात तुम्ही मॅथमॅटिक्सचा पायथागोरसचा थेरम टाकला किंवा अजून कुठला थेरम टाकला तर तो थेरम कुठे कुठे यूज होतो, रिअल टाईम यूजमध्ये वर्गात बसल्या किती ठिकाणी यूज झालेला आहे, अशा प्रकारचं आपण ते सब्जेक्ट वाईज, लेसन वाईज आपण ते कंटेंट आपण त्यांना देणार आहेत. त्याचबरोबर सांगितल्याप्रमाणे टीचरचं ट्रेनिंग, म्हणजे आपण फक्त एक काही स्पेसिफिक विद्यार्थ्यांना शिकवू शकतो, पण जर आपण टीचर ओरिएंटेड काम केलं, टीचर्सना शिकवलं तर ट्रान्सफॉर्मेशन घडायला जास्त वेळ लागणार नाही, असं आमचं एक मत आहे. सो आपली उत्तर प्रगती होत आहेत. आपण भरपूर शाळांसोबत आपण कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि दिवसेंदिवस आपल्या मेंटरशिप आपली वाढत आहे.
शाळांची संख्यासुद्धा वाढत आहे. इन फ्युचर आपण ते प्राथमिक शाळेतसुद्धा आपण राबवणार आहेत. सो असा सगळा नियोजन आहे. अपेक्षा आहे की विद्यार्थ्यांनी, पालकांनी भरभरून आम्हास प्रतिसाद द्यावा. धन्यवाद.